हे गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. आय होप यू आर डुईंग वेल. सो SSC JEE 2025 जे रिक्रुटमेंट आहे ते आलेली आहे. आय होप तुम्ही बाकी पण व्हिडिओ बघितलेलेच असेल आणि व्लॉगिंग वगैरेचं कंटेंट झालेलं आहे बऱ्यापैकी. आता बघूयात, आणखी पण येणार व्लॉग. पण SSC JEEचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सोप्या, सरळ आणि चांगल्या भाषेत समजावून सांगतो. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ आणि बघूयात SSC JEEच्या नोटिफिकेशन मध्ये नेमक्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहे. आणि ठीक आहे, तेवढं झालं तरी मग अप्लिकेशन फॉर्म करून द्या, एक्झामचं प्रिपरेशन करा आणि सिलेक्शन घ्या. ऑल द बेस्ट पहिले सांगून देतो. नोटिफिकेशन पासूनच आपला ऑल द बेस्ट चालू राहते. तर पहिले सबस्क्राईब पण करून घ्या, एक लाईक करायचा आणि एक कमेंट करायची. चला सुरू करूया. सो गाईज, दिस इज अवर नोटिफिकेशन. सो यू कॅन सी ऑन द स्क्रीन. सो ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सगळे इथं मेन्शन आहे. म्हणजे 3 कॅटेगरी किंवा ब्रांचेससाठी होत आहे, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये मेकॅनिकल किंवा मग इलेक्ट्रिकल दोन्ही अप्लाय करू शकता. आणि म्हणजे त्यांचे पेपर वेगवेगळे होणार, पण त्या डिपार्टमेंटमध्ये दोघाही ब्रांच मिळून जागा असतात. E आणि M म्हणतात. आणि कुठे कुठे मग डेडिकेटेड पण असतात, काही मेकॅनिकलला डेडिकेटेड, काही इलेक्ट्रिकलला. आणि सिव्हिल ऑलरेडी डेडिकेटेड आहे. तर लास्ट डेट आणि टाइम जर करायचा आहे ऑनलाईन फॉर्मचा तर 21/7 पर्यंतच आहे. म्हणजे जास्त दिवस तुमच्याकडे नाही आहे, 21-22 दिवस आहे. बाकी मग काही एक्स्ट्रा विंडो वगैरे ऑनलाईन अप्लिकेशन करेक्शनसाठी मग तो 2/8 पर्यंत होऊ शकते. त्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल जर पाहिलं 27 ते 31 ऑक्टोबर पर्यंत पेपर राहील. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तर बऱ्यापैकी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, तर 4 महिने जवळपास तुमच्याकडे आहे अजूनही. त्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर जे पेपर 2 राहते, दोन्ही कॉम्प्युटर बेसच आहे बरं. ते मुलं म्हणत होते की थेरीवाला आहे का, तर ते कुठून आणलं काम आहे त्यांनी, पण इथे डायरेक्टली मेन्शन आहे की CBT आहे म्हणून. सो पेपर 1 27 ते 31 ऑक्टोबर आणि जानेवारी ते फेब्रुवारी, म्हणजे जानेवारीच्या एंडिंग आणि फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला 2026 मध्ये पेपर 2 होणार. पेपर 2, पेपर 1. आणि हेल्पलाईन नंबर आहे 180-030-930-63. याच्यावर कॉल करू शकता इन केस तुम्हाला काही फॉर्म फिलिंग मध्ये, अप्लिकेशन फॉर्म मध्ये काही डिफिकल्टी आली तर. आणि इथे मेन्शन आहे, सो वुमन कॅन्डिडेट्स आर इनकरेज टू अप्लाय. म्हणजे वर्कफोर्स बॅलन्स पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी. तर तुम्हाला म्हणजे फिमेल असेल तर अप्लाय करा, म्हणजे चांगलं आहे असं म्हणत होते. सो BRO हे खाली ऑर्गनायझेशन आहे जे या एक्झाम थ्रू तुमची रिक्रुटमेंट करतात. म्हणजे एक्झाम कंडक्ट करते SSC आणि त्याच्या थ्रू वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहे. जसं BRO आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये JEE इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल दोन्ही कंबाईन जागा राहील. तर ज्याच्या म्हणजे एक मेकॅनिकलचा आहे, एक इलेक्ट्रिकलचा आहे, तर ज्याचा स्कोर जास्त राहील तो याच्यात जाऊ शकतो. तर याच्यात तुम्हाला इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलची डिग्री पाहिजे किंवा म्हणत आहे, एक तर इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल डिग्री असली काही प्रॉब्लेम नाही. किंवा मग ऑर मध्ये आहे, जर तुमच्याकडे डिप्लोमा असला इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल मधला, तर मग तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण लागेल. तर हे लक्षात ठेवा. प्लॅनिंग, एक्झिक्युशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्क्स. तर मग ते तुम्ही बघा, जर तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल तर एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट असेल तरच मग जेव्हा मग पेपर 2 नंतर प्रेफरन्स फॉर्म वगैरे राहते तेव्हा मग तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. मग CPWD येते, जे की यावाल्या ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्यात वरती राहते, टॉप नॉच. आता मी इलेक्ट्रिकलच बघत आहे बरं, बाकी इकडे मेकॅनिकल, सिव्हिल आणि सिव्हिलच्या पण आहे. सो CPWD मध्ये फक्त तुम्हाला डिप्लोमाच पाहिजे, मिनिमम क्वालिफिकेशन. आणि त्याच्यावरती किती काही असलं तर तुम्ही इथे जॉईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक्सपिरियन्सची गरज नाही. DGQA नवल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये येते. तर त्याच्यात इलेक्ट्रिकलच्या जर पाहिल्या तर डेडिकेटेड इलेक्ट्रिकलच्या जागा आहे. तर त्यात तेच पुन्हा एक तर डिग्री पाहिजे किंवा मग जर डिप्लोमा असेल तर सोबत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि हे ES आहे, म्हणजे किती वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, 30 वर्षापर्यंत. ते फरक्का बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रिकल मधला, डायरेक्ट होऊन जाईल, काही एक्सपिरियन्सची गरज नाही. त्यानंतर JEE and M 2 आहे याच्यात. JEE इलेक्ट्रिकल हे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये आहे, E आणि M मध्ये. सो जिथं जिथं डिग्री आहे तर मग एक्सपिरियन्सची गरज नाही. आणि कुठे पण डिप्लोमा प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागतो, कुठे नाही मागत. जसं CPWD मध्ये नाही मागत, MES मध्ये मागते. त्यानंतर DGQA नवल मध्ये मागते. फरक्का बॅरेज प्रोजेक्ट आणि CPWD मध्ये तुम्हाला फक्त डिप्लोमा असेल तर
म्हणजे एक्सपिरियन्स नाही लागत, बाकी याच्यात लागते MES वगैरे मध्ये BRO मध्ये, तर तेवढं तुम्ही बघून घ्या. खाली शॉर्ट फॉर्म म्हटलं आहे JEE फॉर इलेक्ट्रिकल, ENM फॉर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, तेवढं माहीतच राहते. त्यानंतर हे PWBD मधून कोणी असेल तर हे त्यांचा क्रायटेरिया राहतो, सुटेबल कॅटेगरी फॉर बेंचमार्क डिसेबिलिटी, तो तेवढा बघून घ्यायचा. काही काही पोस्ट आहे जसं BRO मध्ये फक्त मेल कॅन्डिडेट्स म्हणजे घेतात, ते म्हणजे अप्लाय करू शकता पोस्ट प्रिफरन्स मध्ये, तेवढं लक्षात ठेवा. बाकी नॅशनॅलिटी आपला इंडियनच पाहिजे. त्यानंतर एज लिमिट अँड एज रिलॅक्सेशन राहते. तर जेव्हा 30 वर्ष आहे ना, सो कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन नॉट बॉर्न अर्लियर टू 1996 नॉट लॅटर, म्हणजे 1996 ते 2008 पर्यंत इथे फॉर्म भरू शकता. बाकी 32 वर्ष जिथं जिथं आहे तिथं मग 94 पासून तर 2008 पर्यंतचे जे त्या इन बिटवीन ज्यांचा जन्म झालेला आहे ते भरू शकता. मग तेच रिलॅक्सेशन आहे इथे अप्रेज, जसं SC ST ला 5 वर्षांचं आणि OBC वाल्यांना 3 वर्षाचं. बाकी पण कॅटेगरी आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबानं, म्हणजे जिथं 32 आहे 32 प्लस OBC असेल तर +3 राहील. सो 32 + 3 म्हणजे 32 + 3 35 होणार. जिथं 30 असेल +3 म्हणजे 33 वर्षापर्यंत भरू शकता. SC ST वाले 5 ऍड ऑन करा त्याच्यात. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जॉईन व्हायला विसरू नका. आणि इंस्टाग्राम हँडलवर तुम्ही मेसेज वगैरे करू शकता, लवकर रिप्लाय भेटेल इथे इंस्टाग्रामवर. आणि टेलिग्राम चॅनल अपडेटसाठी जॉईन करून घ्या, आणि तिथे पण तुम्ही मेसेज करू शकता. पुढे जर गेलो तर पुढे जाण्याआधी सबस्क्राईब नसेल केलं, नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. केलं तर जायचं पुढं. चला, त्यानंतर डेट ऑफ बर्थ जेव्हा फिल करता ना, तेव्हा ते लक्षात ठेवा की मेट्रिक्युलेशन जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरूनच ते कन्सिडर कराल DVच्या वेळेस, तर ते बरोबर टाकायची, नाही तर मग ते तुम्हाला घरी पाठवून देणार DVला. त्यानंतर म्हणजे तेच आहे, थोडं कॉन्शियस होऊन फॉर्म भरा, असंच काहीतरी भरायचं म्हणून भरू नका, कारण की महत्वाचं आहे. सिलेक्शन झाल्यावर मग ते DV मध्ये कटाचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, एवढं बेकार कधी होऊ नये कोणासोबत, ठीक आहे. त्यानंतर विंडो फॉर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म करेक्शन साठी आहे 18228 ते लिहिलेलं आहे. इन केस मग तुम्हाला वाटलं पहिलेच सबमिट करायच्या आधीच बरोबर चेक करून घ्या की सगळं बरोबर आहे का, मग सबमिट केल्यावर चेक नका करू, पहिलेच चेक करायचं. त्यानंतर जर पाहिलं तर सेंटर जर पाहिले तर आपल्या ज्या वेस्टर्न रिजन मध्ये जर पाहिले, सो वेस्टर्न रिजन WR न इंडिकेट होते. तर महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे. आणि हे त्याची साईट आहे www.sscwr.net, ठीक आहे. तो ऍड्रेस आहे रिजनल डायरेक्टरचा, ठीक आहे. तिथून जर पाहिलं खाली जर आलं तर एक्झामचा स्कीम काय राहते, म्हणजे कशा प्रकारे एक्झाम होणार. सो 2 पेपर राहते, पेपर 1 आणि पेपर 2. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पेपर 1 कॉम्प्युटर बेसिस आहे ऍज युजल. सो त्याच्यात 2 पार्ट राहते, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. सो नॉन टेक्निकल मध्ये पुन्हा 2 पार्ट राहते, जसं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस असं. तर रिझनिंग आणि ते जनरल इंटेलिजन्सचे 50-50 क्वेश्चन राहते, आणि याचे पण 50 राहते. मार्क्स पण तेवढे, क्वेश्चन्स पण तेवढे, आणि 2 तासाचा टाइम राहतो. आणि टेक्निकल मध्ये जशी ज्या प्रकारे तुम्ही ब्रांच टाकाल त्या प्रकारे, जसं इलेक्ट्रिकलचे जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलवर राहील 100 क्वेश्चन राहील, 100 मार्क्स राहील. तर 100 + 50 + 50 म्हणजे 100 याचे, जनरल अवेअरनेसचे 50 आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 50, म्हणजे टेक्निकलचे 50, नॉन टेक्निकलचे 100, नॉन टेक्निकलचे 100. तर असे राहील. तर 200 मार्क्स राहील, आणि जवळपास 120 किंवा 130 प्लस तुम्हाला मार्क्स आणावे लागेल नॉर्मली जर पाहिलं तर. त्यानंतर जर पाहिलं तर पेपर 2 कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन राहते. मग त्याच्यात पूर्ण डेडिकेटेड तुमच्या ब्रांच वाईज राहील. जसं इलेक्ट्रिकलचं जर पाहिलं तर मग 100 क्वेश्चन्स राहील 300 मार्क्सला, म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क्स राहील, आणि 2 तासाचा तिथं पण टाइम राहील, ठीक आहे. तर हे झालं. आणि पेपर 1 पेपर 2 दोन्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप राहील, MCQ टाईप राहील, आणि हिंदी आणि इंग्लिश दोघांमध्ये पण राहील, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग पण राहील तिथे 0.25 म्हणजे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग राहील, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ठीक आहे, 100 रुपये पेमेंटचं राहील. विथिन द टाइम गिवन बाय कमिशन तेच आहे. जर तुम्हाला अँसर कीच्या नंतरचं आहे ते 100 रुपये वगैरेचं, ते एवढं आता सध्या काही कामाचं आहे नाही. इंडिकेटिव्ह
सिलेबस आपण बघून घेऊ. सो पेपर 1 साठी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये काय काय राहील. सो include questions of both verbal and non-verbal type. Test may include analogies, similarities, differences, space visualization, problem solving, analysis, judgment, decision making, visual memory, discrimination, observation, relationship concepts, arithmetical reasoning, verbal and figure classification, arithmetical number series, etc. तर एवढा सारा एक हे दिलेला आहे की जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे सोपी असते. SSC लेवलचे जे क्वेश्चन्स राहते ते राहते छोटे छोटे, तर ते तुमच्याकडून होऊन जाणार, एवढं काही मोठी गोष्ट नाही. आणि जनरल अवेअरनेस मध्ये काय राहील इथे मेन्शन केलेलं आहे. सो जनरल अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट अराउंड हिम अँड इज अप्लिकेशन टू सोसायटी. तर असं काही स्पेसिफिक नाही आहे, तरी पण जर पाहिलं तर हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स अँड जनरल पॉलिटी, सायंटिफिक रिसर्च याच्यावर क्वेश्चन्स राहतील म्हणजे जनरल अवेअरनेस मध्ये. त्यानंतर जर आपलं डेडिकेटेड इलेक्ट्रिकलचं पाहिलं तर पार्ट बी मध्ये काय राहील, ह्या पेपर 1चा आहे बरं. बेसिक कॉन्सेप्ट, सर्किट लॉ, मॅग्नेटिक सर्किट, AC फंडामेंटल्स, मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल मशीन्स, फ्रिक्शनल किलोवॅट्स मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मशीन, जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, युटिलायझेशन अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. एवढा आहे याच्यामध्ये. त्याच्या अंदर पण खूप सारं राहते, पण एवढं छोटं छोटं लिहून दिलं म्हणजे वाटलं नाही पाहिजे. हा पेपर 2चा सिलेबस आहे. पेपर 1चा झाला. पेपर 2 मध्ये आणखी थोडं डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो हा सिव्हिलचा आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मध्ये बघा आता प्रत्येकाचा डेडिकेटेड दिलेला आहे. बेसिक कन्सेप्ट मध्ये कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स अँड व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग देम, कन्सेप्ट ऑफ करंट, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी अँड युनिट्स. सर्किट लॉ मध्ये किर्चॉफ्स लॉ, सिंपल सर्किट, सोल्युशन युजिंग नेटवर्क थेरम्स. मग मॅग्नेटिक सर्किट आहे, त्याच्यात कन्सेप्ट ऑफ फ्लक्स, MMF, रिलक्टन्स, डिफरंट काइंड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स, मॅग्नेटिक कॅल्क्युलेशन फॉर कंडक्टर्स ऑफ डिफरंट कॉन्फिगरेशन, स्ट्रेट, सर्क्युलर, सोलेनॉइडल एक्सेट्रा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्शन. एकदम क्लिअर कट लिहिलेलं आहे काय काय येणार. त्यानंतर AC फंडामेंटल्स मध्ये इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय असते, पीक, RMS, एव्हरेज व्हॅल्यू काय असते, त्यानंतर म्हणजे अल्टरनेटिव्ह वेव्हचे, सायन्युसॉइडल वेव्ह फॉर्म्सच्या रिप्रेझेंटेशन कसं राहते, फेजर हे ते. त्यानंतर सिंपल सिरीज अँड पॅरलल AC सर्किट, RLC, रेझोनन्स टँक सर्किट, पॉलिफेज सिस्टीम, स्टार डेल्टा कनेक्शन, 3 फेज पॉवर, DC अँड सायन्युसॉइडल रिस्पॉन्स, RL अँड R सर्किट. ठीक आहे. त्यानंतर मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये काय काय येणार, मेजरमेंट ऑफ पॉवर, सिंगल फेज आणि 3 फेज, ऍक्टिव्ह, रिॲक्टिव्ह, एनर्जी मीटर किंवा एनर्जीचं मेजरमेंट, 2 वॅट मीटर मेथड राहते. 3 फेज पॉवरचं कसं मेजरमेंट करतो, मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी कसं करतो, फेज अँगल, ॲममीटर, व्होल्ट मीटर, बोथ मुव्हिंग ऑइल, डोळे गेले की माझे, मुव्हिंग कॉइल पाहिजे नव्हती, किंवा मुव्हिंग आयरन टाईप. Then extension of range, wattmeter, multimeters, Megger, energy meter, AC bridges, uses of CRO, signal generator, CTPT and their uses. बापरे, या प्रकारे यांनी सिलेबस लिहिलेला आहे. असं वाटते का R&D करायला लावत आहे आपल्याला. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, एवढं काही डिटेल अंदर घुसत नाही ते. फक्त आपण आता वाचून दाखवतोय. इलेक्ट्रिकल मशीन मध्ये DC मशीन्स आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन, प्रिन्सिपल काय, ऑपरेशनचं, कॅरेक्टरिस्टिक जे राहते, म्हणजे इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक तिकडे मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिक जसं स्पीड, टॉर्क वगैरे राहते. ते स्पीड कंट्रोल कसं करायचं, स्टार्टिंग कशी करायची मोटरची, ब्रेकिंग कशी करायची, लॉसेस आणि एफिशियन्सी त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं DC मशीन मध्ये. बी मध्ये सिंगल फेज अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर, त्याचं कन्स्ट्रक्शन, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन, इक्विव्हॅलंट सर्किट, व्होल्टेज रेग्युलेशन, शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट टेस्ट, लॉसेस अँड एफिशियन्सी, इफेक्ट ऑफ व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, वेव्ह फॉर्म, पॅरलल ऑपरेशन, 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर. एवढा याच्यात. 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये काय काय आहे आपल्याला, रोटेटिंग मॅग्नेटिक, RMF काय असते, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन कसं असते 3 फेज इंडक्शन मोटरचं, इक्विव्हॅलंट सर्किट कसं असते, टॉर्क, स्पीड कॅरेक्टरिस्टिक काय असते, स्टार्टिंग आणि स्पीड कंट्रोल ते राहतेच प्रत्येक मोटरमध्ये, ते आहेच. ब्रेक कसं लावते ते आलं, स्टार्टिंग आलं, स्पीड कंट्रोल आलं, ब्रेकिंग आलं, ते पण राहतेच. हे तर सगळ्याच मोटरमध्ये येणार. इफेक्ट ऑफ व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, ज्याच्यामुळे ते चालते, जसं व्होल्टेज AC घेतलं तर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आला, मग त्याचा इफेक्ट काय होणार, आणि मग ते टॉर्क, स्पीडचे कॅरेक्टरिस्टिक. फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर्स मध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक आणि अप्लिकेशन म्हणजे फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर्स.
सिंक्रोनस मशीनमध्ये जनरेशन कसं करतो आपण 3 फेज EMFचं, जे अजूनही यूज होते. व्होल्टेज रेग्युलेशन काय राहते, त्याचं पॅरलल ऑपरेशन काय राहते, टू अल्टरनेटरचं, आणि सिंक्रोनायझेशन कसं करतो, कंट्रोल कसं करतो ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह पॉवर, बस. आणि अप्लिकेशन कुठे कुठे आहे. त्यानंतर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे पॉवर सिस्टीम मधलं आहे. जनरेशन ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन कोणकोणते आहे, जसं थर्मल हे ते. मग लोड फॅक्टर काय, डायव्हर्सिटी फॅक्टर, डिमांड फॅक्टर, कॉस्ट ऑफ जनरेशन कसं काढतो आपण, इंटरकनेक्शन ऑफ पॉवर स्टेशन, पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट कसं करतो, व्हेरियस टाइप्स ऑफ टॅरिफ काय काय आहे, टाइप्स ऑफ फॉल्ट कसे आहे, शॉर्ट सर्किट करंट आणि ते सिमेट्रिकल कंपोनंट वगैरे ते कसं आहे. मग म्हणजे प्रोटेक्शन मध्ये आलं तर स्विच गिअर्स काय आहे, त्याची रेटिंग काय आहे, सर्किट ब्रेकरची प्रिन्सिपल, आर्क एक्सटेन्शनचं प्रिन्सिपल काय आहे, ऑइल एअर, HRC फ्युजेस काय आहे, अर्थ लिकेज पासून कसं प्रोटेक्शन करायचं, ओव्हर करंट प्रोटेक्शन कसं करायचं, मुकज रिले आहे, मस्ट प्राइस प्रोटेक्शन आहे जनरेटरसाठी आणि ट्रान्सफॉर्मरसाठी. मग प्रोटेक्शन ऑफ फीडरचं कसं प्रोटेक्शन करतो, बसबारचं कसं प्रोटेक्शन करतो, लाइटनिंग अरेस्टरचा कसा यूज करतो, व्हेरियस ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनच्या सिस्टीम्स राहते, जशा रिंग मेन आहे किंवा मग सरळ जे राहते ते आहे, तर म्हणजे रॅडियल आहे त्याचा वाला कम्पॅरिझन. त्यानंतर कंडक्टर मटेरियलचं पण कम्पॅरिझन राहते, AC, ट्रिपल AC वगैरे वगैरे. एफिशियन्सी ऑफ वेगवेगळे सिस्टीम केबल राहते, त्याची एफिशियन्सी, टाईप्स केबलची, अंडरग्राऊंड केबलची रेटिंग, रेटिंग फॅक्टर काय राहतो, ते सर्व मेन्शन आहे इथे. मग एस्टिमेशन अँड कॉस्टिंग मध्ये एस्टिमेशन ऑफ लाइटिंग स्कीम आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन ऑफ मशीन, रिलेव्हंट आय रूल्स, अर्थिंग प्रॅक्टिस अँड आय रूल्स असं याच्यात. युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये इल्युमिनेशन आहे, देन इलेक्ट्रिकल हिटिंग आहे, इलेक्ट्रिक वेल्डिंग आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग आहे, इलेक्ट्रिक ड्राईव्ह आहे आणि मोटर्स आहे. तेवढं सारं युटिलायझेशन मध्ये आलं. त्यानंतर म्हणजे यूज कशा प्रकारे करतो, एक तर लाईट लावतो किंवा मग हीटर लावतो किंवा मग वेल्डिंग करतो किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग करतो किंवा मग गाड्या चालवतो. ठीक आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वर्किंग ऑफ व्हेरियस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, जसं PN जंक्शन, डायोड, ट्रान्झिस्टर, BJT, JFET आणि बाकी सगळे डिव्हाइसेस. तर पूर्ण सिलेबस मी वाचून तुम्हाला दाखवला. म्हणजे मी वाचू शकतो तर तुम्ही पण वाचू शकता. आणि मग तुम्ही वाचू शकला तर मग तुम्ही त्याच्यामध्ये जे मेन्शन आहे तेवढे सगळे टॉपिक कराल, आणि जर टॉपिक केले तर मग त्याचे क्वेश्चन्स पण कराल, क्वेश्चन्स केले तर मग तुमचे रिव्हिजन पण कराल, रिव्हिजन केले तर एक्झाम पण निघाल तुमची. एक्झाम निघाली तर मग तुमचं सिलेक्शन होणार. मग खाली आलं आपण गोष्टी करत तर खाली पाहिलं तर पोस्ट प्रिफरन्स तुम्हाला कसं राहते की पेपर 1 होणार, मग त्याचा रिझल्ट लागणार, मग पेपर 2 साठी तुम्हाला बोलावणार, जे बोलावले गेले आहे ते पेपर देणार, पेपर दिल्यानंतर रिझल्ट नाही लावणार त्यांना, म्हणून तुम्ही पोस्ट प्रिफरन्स द्या, तुम्हाला कुठं पाहिजे, म्हणजे त्याला अजून मार्क्स नाही माहित, फक्त पेपर 1 चे मार्क्स माहित आहे. पेपर 2 चे तो कलेक्ट करू शकतो आन्सर की वरून वगैरे, मग तो कलेक्ट केल्यावर मग तो प्रेफरन्स देणार. आणि त्यानं जर एकदम हायफाय प्रेफरन्स दिला आणि त्याचे मार्क्स आले कमी, तर मग हायफाय वाला तर पहिलेच चालला गेला, कारण की त्याचे मार्क्सच नाही. आणि मग यानं कमी, ज्याच्यात कमी कट ऑफ लागते तो सगळ्यात खाली टाकून दिला, तर मग तिथेही त्याला भेटणार नाही, म्हणजे तो आउट होऊन जाईल. त्याच्यापेक्षा मग तुम्हाला थोडंसं एक तर मार्क्सच असेल आणा की डायरेक्ट टॉपचं भेटून जाईल, CPWD भेटल, किंवा मग जर तुमचे मार्क्स तेवढे येऊन नाही आले तर मग तुम्हाला तसं खेळा लागेल की थोड्या मार्क्सवर कोणत्या याच्यात तुम्हाला भेटून जाईल. मोड ऑफ सिलेक्शन जर पाहिलं तर हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पेपर 1 पेपर 2 ला सारखेच आहे. OBC EWS ला 25% आहे, बाकी कॅटेगरीला तेवढे आहे. असं राहते की इथे म्हटलं आहे बेस्ड ऑन द नॉर्मलायझेशन स्कोर. नॉर्मलायझेशन होणार कारण की ऑल ओव्हर इंडियामधून म्हणजे एक्झाम देतात सगळे लोक, तर नॉर्मलायझेशन होते. मार्क्स कोणा टफ पेपर आला तर मार्क्स वाढते, इझी पेपर आला तर मार्क्स कमी होतात. ठीक आहे. आणि मार्क्स फॉर पेपर 2 विल ऑल्सो बी नॉर्मलाइज, त्याच्यात पण नॉर्मलायझेशन होणार ॲज पर द रूल्स. However, the marks for electrical and mechanical branches in paper 2 will be normalized by treating as a different shift. ठीक आहे, वेगवेगळ्या करणार म्हणते कसं तरी नॉर्मलायझेशन. ठीक, खाली जर गेलोय, इथं जर पाहिलं तर म्हणजे जर दोघाले सेम मार्क्स आले तर काय करते असं म्हटलं आहे. मग पेपर 2 चे मार्क्स कन्सिडर करल, मग पेपर 1 चे करेल, पार्ट 1 मध्ये कोणाला जास्त आहे, मग पार्ट 2 मध्ये कोणाला जास्त आहे, मग डेट ऑफ बर्थ पायल, मग जो मोठा असेल त्याला घेणार, असं काहीतरी आहे. ते मॅच झाले तर मग काय करा, हे कोणाचा आलाय ज्याच्या नावात, ज्याचं नाव पहिले कोणाचं आलंय त्याला घेणार. मग खाली जर पाहिलं कामाचं काही भेटते काय, तर कामाचं भेटलं टेलिग्रामवर तुम्ही जॉईन व्हा आणि इंस्टाग्रामवर
मला फॉलो करा आणि मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देणार. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं खाली अजून काही आहे का कामाचं, मला वाटते संपलं की काय. ठीक आहे, पुन्हा मला वाटते तेच आहे ना कामाचं. खाली इथं थोडी प्रोसिजर आहे. नवीन जे वेबसाईट आहे त्याच्यावर पहिले तुम्हाला लॉग इन करावं लागेल. आणि कुठं गेलं, हां, तर हे वाली साईट आहे, तर अशी दिसेल. आणि इथं मग तुम्हाला हे लॉग इनचं ऑप्शन येणार. ठीक आहे. तर ssc.gov.in आहे वाटते, असं आहे साईट, मी टाकलेलं आहे. तर असं दिसलं पाहिजे. 2 आहे, एक जुनी आहे आणि नवीन आहे. तर पहिले इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन जर आलं असेल, कधीच काही केलं नसेल, नवीन कॅन्डिडेट्स असाल तर रजिस्टर करा आणि मग लॉग इन करून SSC JEE सिलेक्ट करून फॉर्म भरणं चालू करा. किंवा मग आधीच रजिस्ट्रेशन असेल तर पुन्हा करायचं काम नाही, लॉग इन करा, डायरेक्ट फॉर्म भरणं चालू करून द्या. ठीक आहे. तर हे खाली प्रोसिजर आहे, काही असलं तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि मला नाही वाटत आता खाली काही असेलच. बाकी इकडे पूर्ण माहिती दिलेली आहे, कशा कशा प्रकारे तुम्ही भरू शकता. तर हे होतं नोटिफिकेशन, एका गो मध्ये वाचून दाखवलं तुम्हाला. काही डाऊट्स असतील तर इंस्टाग्राम, टेलिग्रामवर विचारू शकता. बाकी पण याच्या रिलेटेड किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी पण डाऊट्स असतील तर इंस्टाग्रामवर नक्की विचारा, आणि फॉलो केल्यावरच तुम्हाला रिप्लाय देणार. ठीक आहे. आणि नसेल इंस्टाग्रामवर तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. प्रयत्न करतोय, म्हणजे देतो, रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय. थोडा आता जॉबमुळे थोडा बिझी झालाय माणूस, पण देतो प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चांगले व्हिडिओ घेऊन येतो. ट्राय करतो की या आमचं क्वार्टरचा टूर तुम्हाला दाखवतो, टाइम भेटला तर नेक्स्ट व्लॉगमध्ये. बस आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.